नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा असा प्रश्न होता की मेडिक्लेम प्रीमियम प्लॅनिंग खरंच गरजेचं आहे का बरं? हो, मेडिक्लेम प्रीमियम प्लॅनिंग करणं खरंच गरजेचं आहे, कारण की 2021ला जो कोविडचा सेकंड फेज नंतर लोकांना खूप सारे इश्यूज यायला लागले. त्यामुळे बऱ्याचशा मेडिक्लेम कंपन्यांनी प्रीमियम वाढवले आणि हे प्रीमियम असेच वाढत राहणार आहे. आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही म्हणाल की मला प्रीमियम भरायला आता पैसेच नाही, आणि तेव्हा खरंच तुम्हाला गरज असेल, कारण की वयाच्या 50 नंतर खरंच मेडिक्लेमची गरज असते आणि तेव्हा आपलं इन्कम कमी झालेलं असतं आणि वयाच्या 60ला ते इन्कम बंद झालं असतं, कारण की आपण रिटायरमेंट घेतलेली असते. तर ज्यांचं वय आता 40 आहे आणि ज्यांचे मेडिक्लेम्स आहेत, तर त्यांनी आतापासून प्रीमियम वाढणार आहे हे डोक्यात कन्सिडर करून मेडिक्लेमचा प्रीमियम फ्युचरमध्ये प्लॅनिंग कशी केली पाहिजे, त्याकरता मेडिक्लेमचं प्रीमियम प्लॅनिंग केलंच पाहिजे. का? कारण की आज तुमचं जर प्रीमियम 40,000 रुपये असेल तर तो तुमच्या पुढच्या 20 वर्षामध्ये हा 1.5 लाखाच्या वरती जाईल. आणि अशाच प्लॅनिंग करता तुम्ही आत्तापासून 2,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करून त्याला टॉपअप करा दरवर्षी 1,000 रुपयाने पुढच्या 20 वर्षाकरता. 20 वर्षांनी तुमची इन्व्हेस्टमेंट होते 27,90,000 रुपये. त्याच्या अगेन्स्ट तुमचा कॉर्पस जमा होतो 1 करोड रुपये. त्या 1 करोडमधून तुम्ही दर वर्षाला वयाच्या 60 नंतर 2 लाख रुपये जरी प्रीमियम आला तरी भरू शकता, प्लस तुमच्या रेग्युलर मेडिसिन्सचा खर्च तुम्ही करू शकता. तर मेडिक्लेम प्रीमियम भरण्याकरता आत्तापासूनच प्लॅनिंग करा, जेणेकरून तुम्हाला मेडिक्लेम प्रीमियम भरून तुमचं आरोग्य नीट करता येईल आणि हॉस्पिटलचा खर्च वाचवता येईल. तर तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि अशाच प्लॅनिंग करता तुम्ही आम्हाला संपर्क साधावा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.